Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या वाढलेल्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयास कठोर पाऊल उचलावे लागले. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचे प्राण व आरोग्य सुरक्षित ठेवणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य असून या निर्णयाने त्या जबाबदारीस न्याय दिला आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. भटकी जनावरे हटवण्याबाबत 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशामध्ये महामार्गावरील भटक्या जनावरांचा वावर रोखणे, भटक्या कुत्र्यांच्या नोंदी करणे, त्यांच्यासाठी आश्रयस्थाने तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालय, आवार अशा ठिकाणी संरक्षण कठडे उभारून विद्यार्थ्यांना सुरक्षा देणे, भटक्या जनावरांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व राज्यातील महानगरपालिका, ग्रामपंचायतींनी भटक्या जनावरांच्या नोंदी कराव्यात. एखादे पथक नेमून त्याद्वारे लसीकरण, नसबंदी, शेल्टर होममध्ये रवानगी केल्याचा अहवाल बनवून 3 आठवड्यात अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या आहेत. BM ग्रुप महिला गृह उद्योगाच्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकारामुळे बेळगाव शहरामध्ये खळबळ उडाली आहे. या कथित घोटाळ्याचा मुख्य आरोपी बाबासाहेब कोळेकर याने शेकडो महिलांकडून अगरबत्ती उत्पादनाच्या नावाखाली लाखो रुपयांची उकळपट्टी केली असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली शेकडो फसवणूकग्रस्त महिलांनी शनिवारी शहरातील धर्मवीर संभाजी चौकातून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. आम्हाला आमचे पैसे परत द्या, बाबासाहेब कोळेकरवर कठोर कारवाई करा अशा घोषणा देत महिलांनी न्यायासाठी आर्त हाक दिली. कामाचे आमिष दाखवून सुरुवातीला पैसे गोळा करण्यात आले, मात्र नंतर काम दिले गेले नाही. शिवाय आमचे पैसे परत करण्यात आले नाही असे महिलांनी सांगितले. कोळेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला सध्या कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा घोटाळा किती मोठा आहे, किती महिलांची फसवणूक झाली, किती रक्कम उकळण्यात आली याची सखोल चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी महिलांनी केली. राज्य सरकारने अखेर उसाला प्रति टन 3,300 रुपयांचा हमीभाव जाहीर करत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे उत्तर कर्नाटकासह राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरी सुखावले असून अनेक भागामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. बेळगाव येथील APMC भाजी मार्केटमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन फटाके वाजवत मिठाई वाटप करत जल्लोष केला. यावेळी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत म्हटलं, ही केवळ दरवाढ नव्हे तर शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालेला न्याय आहे. तसेच लढा संयमाने व शांततेने दिला, त्याचे फळ अखेर मिळाले असेही नेत्यांनी नमूद केले. भटक्या कुत्र्यांनी बेळगाव शहरातील अनुगोळ मुख्य रस्त्यावरील रॉयल कोल्ड्रिंक्सजवळ रात्रीच्या वेळी घराबाहेर उभी करण्यात आलेल्या कारवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून कारचं नुकसान केलं आहे. दरम्यान या हल्ल्यामध्ये गाडीचे बोनेट आणि बाजूच्या भागांवर अनेक ओरखडे उमटले असून काही ठिकाणी तर चावल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. या समस्येवर महानगरपालिका खरंच काही उपाययोजना करणार का, की दरवेळीप्रमाणे बघ्याची भूमिका घेणार, असा सवाल नागरिकातून होत आहे. प्राणीप्रेमी संघटनांनी अशा कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनेमागील गांभीर्य समजून घेणं आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने अशा भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रति टन 3,500 रुपये हमीभावाची मागणी करत आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात ऊस दराच्या मुद्द्यावर तणाव निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलनात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.
शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता बेंगळुरूमध्ये साखर कारखानदार व शेतकरी नेत्यांसोबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बैठक झाली. ही बैठक सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालली. चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सरकारने ऊसाला प्रतिटन 3,300 रुपये दर जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी साखर कारखानदारांशी बोलताना शेतकऱ्यांची अडचण समजून घेतली व त्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. दरम्यान सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीतील निर्णय जाहीर होताच आंदोलन मागे घेण्यात आले असून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. महिला आणि बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस यांच्या भरती संदर्भातील निवड समितीची बैठक जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही बैठक उपनिर्देशक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये प्रलंबित भरती प्रक्रिया, अर्जांची छाननी, पात्रता निकष आणि पुढील टप्प्यातील कार्यवाहीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. योग्यतेनुसार आणि पारदर्शक पद्धतीने उमेदवारांची निवड होईल यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या बैठकीला महिला व बालविकास उपनिदेशक, तालुका अधिकारी, पर्यवेक्षिका तसेच निवड समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. हत्तरगे टोल नाका येथे ऊस हमीभावाच्या मागणीसाठी आलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आज शनिवारी सकाळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हितेंद्र यांनी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. शुक्रवारी आंदोलनाच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करताना शेतकरी आक्रमक झाले होते. परिणामी दगडफेकीमध्ये 11 पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हितेंद्र म्हणाले की शिस्तबद्धपणे परिस्थिती हाताळण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र अचानक हिंसक वळण लागलं. या घटनेमध्ये 4-5 शासकीय वाहनांसह 10हून अधिक वाहनांचं नुकसान झालं आहे. सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, लोकमान्य एज्युकेशन सोसायटी बेळगाव आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक विकास कार्यशाळेची सुरुवात आज शनिवारी आरपीडी कॉलेज आवारातील आर.के. देसाई सभागृहात झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी नगरसेवक पंढरी परब यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य डी.एन. मिसाळे यांनी कार्यशाळेचे महत्त्व सांगितले, तर प्रकाश पाटील, प्रज्ञा पुजारी, अभय सामंत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यशाळा शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव शहर, तालुका तसेच खानापूर तालुक्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. विमानतळ सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विमानतळावरील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान खासदार शेट्टर यांनी इंडिगो व स्टार एअरमार्फत सध्या कोणत्या शहरांशी हवाई संपर्क आहे याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच पुणे, चेन्नई, जोधपूर आणि तिरुपती या शहरांसाठी हवाई सेवा सुरू करण्याची शक्यता तपासावी अशी सूचना त्यांनी दिली. या ठिकाणांसाठी जनतेकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचंही त्यांनी सांगितलं. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधून खासदार शेट्टर यांनी राज्य सरकारने या रस्त्यांचे 4 लेनमध्ये रूपांतर करण्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर केल्याचे नमूद केले. या कामाला लवकरच सुरुवात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाग्यनगर पहिला क्रॉस येथील एका घरातून सुमारे 6,14,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची टप्प्याटप्प्याने चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी घरातील मंडळी उपस्थित असतानाच झाली असून त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये चोरट्यांनी मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट अशा एकूण 61.02 ग्रॅम सोन्याचे दागिने घरातील तिजोरीतून टप्प्याटप्प्याने लंपास केले. त्याची एकूण किंमत अंदाजे 6,14,000 रुपये इतकी आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घरातील हालचाली आणि घरातील व्यक्तींची चौकशी केली जात आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रोज लोकांवर हल्ले होत आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 8 दिवसात केके कोप येथील जागेमध्ये शेल्टर उभारण्यात यावे अशा सूचना आरोग्य स्थायी समिती बैठकीत करण्यात आल्या. महापालिकेच्या नूतन इमारतीमध्ये लक्ष्मी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नगरसेवक नितीन जाधव यांनी मोकाट कुत्र्यांचा विषय उपस्थित केला. त्यावर आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शहरात 5 ठिकाणी मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करणारे केंद्र उभारणे आवश्यक आहे. आमच्याकडे जागा नाही. बांधकाम विभागाने जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी केंद्र सुरू करता येईल. केके कोप येथे कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. कर्नाटक राज्य परिपूर्ण महासंघ, प्राचार्य संघ व बेळगाव जिल्हा पदवीपूर्व कर्मचारी महासंघाच्या कार्यक्षेत्रात सरकारकडून होत असलेल्या हस्तक्षेपाविरोधात आज तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले, ज्यामध्ये शासनाने शिक्षण विभागातील हस्तक्षेप तात्काळ थांबवावा अशी मागणी करण्यात आली. महासंघाचे सचिव डॉक्टर नागराज मरेन्नावर यांनी स्पष्टपणे सांगितले की सध्या पदवीपूर्व शिक्षण विभागातील शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली असून त्यामुळे अनेक शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तात्काळ रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू करावी. शिक्षकांवर लादले जात असलेले घातक आदेश मागे घ्यावेत. वेतन विसंगती दूर करावी. सेवा अटींमध्ये केलेले अन्यायकारक बदल रद्द करावेत. अशा महत्त्वाच्या मागण्या निवेदनातून व्यक्त करण्यात आल्या. यावेळी प्राचार्य संघ व कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आणि अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या अखेर राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. परिणामी हत्तरगी टोल नाका जवळील गुरलापूर फाट्यावर सुरू असलेले आंदोलन आता शांत झाले आहे. सरकारने ऊसाचा दर प्रति टन 3,300 रुपये इतका निश्चित केल्याचे जाहीर करताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी आता शुकशुकाट असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान केवळ खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त राखण्यात आला असून काही अधिकारी गस्तीस तैनात आहेत. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने उशिरा का होईना संवेदनशीलतेने निर्णय घेतल्याचे मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केले आहे. हेस्कॉमने देखभाल व दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं उद्या रविवारी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेमध्ये बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यात हिंडलगा, कंगराळी खुर्द, अलदगा, आंबेवाडी, हलगा, बस्तवाड, शिगनमट्टी, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुदगा, श्रीराम कॉलनी, महालक्ष्मीनगर, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, खमकारट्टी, मुतनाळ, विरसनकोप, अरळीकट्टी, बसापूर, हिरेबागेवाडी, भेंडीगेरी, गजपती, अंकलगी, हुलिकवी, केकेकोप, कलारकोप, सिद्धनहळ्ळी, बडेकोळमठ आदी गावातील वीज पुरवठा ठप्प राहणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या बांधकाम स्थायी समितीची बैठक सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता स्थायी समिती सभागृहात पार पडणार आहे. या बैठकीसाठी कौन्सिल सचिव प्रियांका विनायक यांनी नोटीस जारी केली आहे. या बैठकीस 12 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देणे तसेच विविध विकास कामांवर चर्चा केली जाणार आहे. हिरेबागेवाडी गावातील सर्वे नंबर 431 मध्ये कुत्र्यांच्या निर्बीजीकरण केंद्राची उभारणी प्रभाग क्रमांक 16 मधील अटले गल्ली येथील अपूर्वा हॉस्पिटल रोडवर पथदीप उभारणे, हिंडलगा गावातील स्कीम नंबर 47 बॉक्साइड रोडवरील उद्यानात कूप नलिका खोदणे,
किल्ला तलाव परिसरातील नाला स्वच्छता, पथदीप बसवणे, विकास कामे, गटारीवर स्लॅब घालणे, गणेश सर्कल, खासबाग येथे हायमास्ट व सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे यांचा समावेश आहे. बैठकीमध्ये अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषयांवरही चर्चा होणार आहे. राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मराठी व इंग्रजी भाषेतील फलकांवर महानगरपालिकेच्या वतीने रंग फासण्यात आल्याच्या प्रकारावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत अल्पसंख्याक आयोगाने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे. 30 ऑक्टोबर रोजी काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड आदी भागातील दुकानांवरील मराठी व इंग्रजी फलकांवर रंग फासल्याचे प्रकार समोर आले. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महापालिकेच्या अधिकृत कारवाईचा तपशील, आदेशाचे स्वरूप आणि त्यामागील कारण मीमांसा याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारने इंदिरा आहार पोषण किटमध्ये मोठा बदल करत मुगाऐवजी आता अतिरिक्त तूर डाळ देण्याचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून उत्तर कर्नाटकातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं जात आहे. अन्नभाग्य योजनेअंतर्गत यापूर्वी बीपीएल व अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो अतिरिक्त तांदूळ दिला जात होता. नंतर तांदळाऐवजी तूर डाळ, मूग, खाद्यतेल, साखर, मीठ यांचा समावेश असणारी इंदिरा पोषण किट देण्याचा निर्णय झाला. यासाठी 6,119 कोटींची तरतूद केली होती. आता मुगाऐवजी तूर डाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्य सरकारला 307 कोटींची बचत होणार आहे. तसेच तूर डाळ प्रथिनयुक्त असल्यामुळे लाभार्थ्यांच्या पोषणाच्या दृष्टीनेही हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय शेतकरी आणि गरजूंना दुहेरी लाभ देणारा ठरणार आहे. वंदे मातरम या राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर गोमटेश विद्यापीठात देखील एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या वंदे मातरम गीताचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या या देशभक्तीपर सादरीकरणाने परिसरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं. कार्यक्रमास माजी आमदार संजय पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे माजी सदस्य जगदीश हिरेमनी, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष यल्लेश कोलकार तसेच गोमटेश विद्यापीठाचे शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची उद्या रविवारी दुपारी 3:30 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे बैठक बोलावण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. त्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घ्यावयाच्या कार्यक्रमाबद्दल बैठकीत विचार करण्यात येणार आहे. या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर यांनी केले आहे. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष शशिकांत नाईक यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती देताना नाईक म्हणाले की 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर या गटांतर्गत हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये नोंदणीकृत सहभाग घेणाऱ्या धावपटूंना लकी ड्रॉ अंतर्गत सुवर्ण नाणे जिंकण्याची संधी प्राप्त होणार आहे. स्पर्धेसाठी एकूण 4 लाखांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत. 16 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता लिंगराज कॉलेज मैदानावरून हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होईल. लिंगराज कॉलेज रोड येथून धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड, मंडोळी रोड मार्गे अंगडी कॉलेज येथे स्पर्धेची सांगता होणार आहे. गोगटे पीयू कॉलेजसाठी एक अभिमानास्पद क्षण झाला आहे.
महाविद्यालयाची प्रतिभावान खेळाडू गायत्री जी कदम हिने म्हैसूर येथे 5 ते 7 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक मीटमध्ये इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेमध्ये गायत्रीने आपल्या उत्कृष्ट कौशल्य आणि ताकदीच्या बळावर दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक पटकावले आहे. तिने तब्बल 36.40 मीटरची उत्कृष्ट फेक नोंदवून राज्यातील अव्वल स्पर्धकांना मागे टाकले आहे. गायत्रीच्या या असाधारण कामगिरीबद्दल KLS व्यवस्थापन, GCC PUCचे अध्यक्ष RS मुतालिक, प्राचार्य डॉक्टर AS केरूर, शारीरिक शिक्षण विभाग, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे मनपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बेंगळूर येथील अशोकनगर येथील कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या 4थ्या मिनी ऑलिम्पिक आंतरजिल्हा 14 वर्षांखालील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढतीत बेळगावने दक्षिण कन्नड फुटबॉल क्लब मेंगळूरचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये बेळगावने पहिल्या सामन्यामध्ये म्हैसूर संघाचा 2-0, दुसऱ्या सामन्यामध्ये बेळगाव जिल्हा संघाने मंड्या जिल्हा संघाचा 2-0 असा उपांत्य लढतीमध्ये बेळगावने धारवाडचा 1-0 असा पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम फेरीमध्ये बेळगावने दक्षिण कन्नड फुटबॉल क्लब मेंगळूरचा पेनाल्टी शूटआउटवर 3-2 असा पराभव करीत 4थ्या मिनी ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेमध्ये गोल 1-1 असा बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआउटचा अवलंब केला. यामध्ये बेळगावने मेंगळूरचा 4-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.